नमस्कार. मशीन लर्निंगच्या जगात ना एक खूप मोठा प्रश्न असतो. असं मॉडेल कसं बनवायचं जे फक्त शिकत नाही तर खरंखुरं समजून घेतं. आणि याच प्रश्नाच्या उत्तरामध्ये दोन फार महत्त्वाचे शब्द लपलेले आहेत: ओव्हरफिटिंग आणि अंडरफिटिंग. आता हे शब्द ऐकायला जरी मोठे वाटले तरी त्यांची कल्पना अगदी सोपी आहे. चला तर मग समजून घेऊया. जरा विचार करा, एखादी परीक्षा चांगल्या मार्कांनी पास होण्याचा सगळ्यात चांगला मार्ग कोणता असतो? काही जण प्रत्येक शब्द न शब्द पाठ करतात, तर काही फक्त महत्त्वाचे मुद्दे समजून घेण्यावर भर देतात, नाही का? आणि गंमत म्हणजे ह्याच एका सोप्या प्रश्नात आपल्या आजच्या विषयाचं सगळं सार दडलेलं आहे. जशी विद्यार्थ्यांची परीक्षा असते, अगदी तशीच मशीन लर्निंग मॉडेल्सची सुद्धा एक प्रकारची परीक्षाच होते. त्यांना सुरुवातीला काही डेटावर शिकवलं जातं, ज्याला आपण म्हणतो ट्रेनिंग डेटा, म्हणजे एक प्रकारचा सरावच. पण त्यांची खरी कसोटी तेव्हा लागते जेव्हा त्यांना पूर्णपणे नवीन, याआधी कधीही न पाहिलेला डेटा हाताळायला दिला जातो. तर मग मशीन लर्निंगचं खरं ध्येय काय आहे? ते आहे जनरलायझेशन किंवा सामान्यीकरण. याचा सरळ अर्थ असा की मॉडेलने फक्त सरावाचे प्रश्न पाठ नाही करायचे, तर संकल्पना इतकी चांगली समजून घ्यायची की फायनल एक्झाममधला कोणताही नवीन प्रश्न ते सहज सोडवू शकेल. चला, आता आपण आपल्या पहिल्या प्रकारच्या विद्यार्थ्याला भेटूया. हा आहे आपला घोकंपट्टी करणारा विद्यार्थी. हा पठ्या पुस्तकातला प्रत्येक शब्द, प्रत्येक उदाहरण, अगदी प्रत्येक स्वल्पविराम सुद्धा पाठ करतो. पण मूळ संकल्पना काय आहे हे समजून घेण्याच्या फंदात तो अजिबात पडत नाही. मशीन लर्निंगच्या भाषेत ह्याच प्रकाराला ओव्हरफिटिंग असं म्हणतात. यात होतं काय की मॉडेल ट्रेनिंग डेटाला इतकं घट्ट चिकटून राहतं की ते त्यातील अनावश्यक बारकावे आणि चुकासुद्धा शिकून घेतं. सोप्या भाषेत सांगायचं तर नियम समजून घेण्याऐवजी त्याने फक्त उत्तरच पाठ करून टाकली आहेत. आणि याचा परिणाम काय होतो? अगदी तोच जो आपण विचार केलाय. सराव चाचणीत म्हणजे ट्रेनिंग डेटावर या मॉडेलची कामगिरी एकदम जबरदस्त असते, कारण तेच प्रश्न तर त्याने पाठ केलेले असतात ना. पण अंतिम परीक्षेत म्हणजे नवीन डेटावर प्रश्न थोडे जरी फिरवून विचारले की मॉडेल पूर्णपणे गोंधळून जातं आणि त्याची कामगिरी पार गडगडते. आता आपण कथेची दुसरी बाजू बघूया. भेटूया आपल्या दुसऱ्या विद्यार्थ्याला, जो पहिल्याच्या अगदी उलट आहे. हा परीक्षेसाठी पुरेसा अभ्यासच करत नाही. तो फक्त वरवरचे काही धडे वाचतो आणि थेट परीक्षेला जातो. याच प्रकाराला म्हणतात अंडरफिटिंग. म्हणजे आपलं मॉडेल इतकं सोपं किंवा कमी शिकलेलं असतं की ते ट्रेनिंग डेटामधले साधे संबंध किंवा पॅटर्नही ओळखू शकत नाही. संकल्पना समजून घेणं तर खूप दूरची गोष्ट झाली, त्याने साधे धडेही नीट वाचलेले नाहीत. आणि इथे तर निकाल अगदी सरळ आहे. या मॉडेलची कामगिरी सराव चाचणीतही खराब असते आणि अंतिम परीक्षेतही. का? कारण त्याने मूलभूत गोष्टीच शिकलेल्या नाहीत. त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत. तर मग आता आपण दोन टोकं पाहिली, एक अति अभ्यासू जो फक्त घोकंपट्टी करतो आणि एक जो अजिबातच अभ्यास करत नाही. मग आदर्श मार्ग कोणता? तो आहे या दोन्हीमध्ये एक योग्य संतुलन साधण्याचा, ज्याला आपण म्हणू शकतो गुड फिट. एक आदर्श मॉडेल किंवा विद्यार्थी तोच असतो जो संकल्पना समजून घेतो. तो फक्त नियम पाठ नाही करत, तर ते नियम का आणि कसे काम करतात हे शिकतो. यामुळे होतं काय की तो कोणत्याही नवीन परिस्थितीला किंवा प्रश्नाला आरामात सामोरे जाऊ शकतो. तर मग मूळ प्रश्न हा आहे की आपल्या मॉडेल्सना असे आदर्श विद्यार्थी बनवायचं तरी कसं? त्यांच्यासाठी एक योग्य अभ्यास योजना कशी तयार करायची? चला पाहूया. सुरुवात करूया आपल्या घोकंपट्टी करणाऱ्या मॉडेलपासून. त्याला हे पाठांतर सोडून संकल्पना समजायला कसं शिकवायचं? यासाठी काही सोपे उपाय आहेत. पहिला उपाय म्हणजे त्याला अधिक वैविध्यपूर्ण अभ्यास साहित्य द्या, म्हणजेच मॉडेलला जास्त आणि वेगवेगळ्या प्रकारचा डेटा द्या. दुसरा म्हणजे मुख्य संकल्पनांवर लक्ष केंद्रित करा. यासाठी रेग्युलरायझेशनसारखी तंत्र वापरली जातात, जी मॉडेलला फालदिल तपशील लक्षात ठेवण्यापासून रोखतात. आणि तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे अभ्यासाची वेळ मर्यादित ठेवा, म्हणजेच ट्रेनिंग वेळेवर थांबवा, जेणेकरून ते गरजेपेक्षा जास्त पाठांतर करणार नाही. आणि आता वळूया आपल्या कमी अभ्यास करणाऱ्या मॉडेलकडे. त्याला अधिक चांगल्या प्रकारे शिकण्यासाठी आपण कसं प्रोत्साहित करू शकतो? याचेही उपाय तितकेच सरळ आहेत. त्यासाठी आपण काय करू शकतो? पहिलं म्हणजे त्याला अधिक जटिल संकल्पनांचा अभ्यास करू द्या, म्हणजेच मॉडेलची क्षमता वाढवा. दुसरं, अधिक वैशिष्ट्ये विचारात घ्या, म्हणजे त्याला शिकण्यासाठी अधिक माहितीपूर्ण डेटा द्या. आणि तिसरं, अभ्यासासाठी अधिक वेळ द्या, जेणेकरून त्याला पॅटर्न्स ओळखायला पुरेसा वेळ मिळेल. थोडक्यात सांगायचं तर मशीन लर्निंगचं ध्येय असं मॉडेल बनवणं आहे जे शिकतं पण पाठांतर करत नाही. त्यासाठी ओव्हरफिटिंग आणि अंडरफिटिंगमध्ये योग्य तो समतोल साधणं खूप महत्त्वाचं आहे.
जाता जाता एक प्रश्न. आपल्या रोजच्या आयुष्यात आपण कुठे एखाद्या अनुभवाला इतकं घट्ट पकडून ठेवतो की नवीन गोष्टींसाठी ओव्हरफिट होऊन जातो? जरा विचार करून बघा.